नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टरटेक कोडिंग. मास्टरटेक कोडिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपण वेगवेगळ्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे ट्युटोरियल्स चालू करणार आहे. तर आज पहिला जो ट्युटोरियल चालू करणार आहे जो की ज्यापासून आपण प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकायची सुरुवात करतो, जो आपल्याला लॉजिक बिल्ड कशा पद्धतीनं करायचं तो शिकवतो. तर त्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजचं नाव आहे सी प्रोग्रॅमिंग लँग्वेज. मग सी प्रोग्रॅमिंग लँग्वेजच्या या ट्युटोरियलमध्ये तुम्हाला पूर्ण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंतचे सगळे जे काही प्रोग्रॅमिंग कन्सेप्ट्स असतील त्या कन्सेप्ट या ट्युटोरियलमध्ये मिळून जातील. तर पहिला व्हिडिओ आपण सुरुवात करणार आहे, ज्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे की प्रोग्रॅमिंग लँग्वेज का शिकायचं. तर चला सुरुवात करूया. पहिला जो कन्सेप्ट आहे तो म्हणजेच काय हो, कॉम्प्युटर. कॉम्प्युटर कशाला म्हणतो? कॉम्प्युटरला कुठली भाषा समजते? तर कॉम्प्युटरला बायनरी लँग्वेज समजते. बायनरी लँग्वेज कसली असते हो? तर बायनरी लँग्वेज म्हणजेच काय, 0 आणि 1. कॉम्प्युटरला एकच समजतो, तो म्हणजेच काय, एक तर 0 समजतो नाहीतर 1 समजतो. मग मला सांगा आता, कॉम्प्युटर हा ऑटोमॅटिक वर्क करतो का हो? नाही. तर कॉम्प्युटर हा कसा वर्क करतो? तर तो युजरकडनं काय करतो, इन्स्ट्रक्शन घेतो, त्याच्यावरती प्रोसेस करतो आणि आपल्याला काय देतोय, आउटपुट देतोय. मग अशा इलेक्ट्रॉनिक्स मशीनला आपण काय म्हणतोय, कॉम्प्युटर म्हणतोय. जर कॉम्प्युटरचे पूर्णपणे जर आपल्याला डेफिनेशन बघायचं असेल तर कॉम्प्युटर हा एक इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस आहे. तो युजरकडनं इन्स्ट्रक्शन घेतो, त्याच्यावरती प्रोसेस करतो आणि आपल्याला काय देतोय, आउटपुट देतोय. अशा इलेक्ट्रॉनिक्स मशीनला आपण काय म्हणतोय, कॉम्प्युटर म्हणतोय. फॉर एक्झाम्पल, आता आपला मोबाईलसुद्धा काय हो, एक कॉम्प्युटरच आहे. आपल्या घरातला वॉशिंग मशीनसुद्धा काय हो, एक कॉम्प्युटरच आहे. ओके. म्हणजेच काय की जो मशीन युजरकडनं इन्स्ट्रक्शन घेतो, त्याच्यावरती प्रोसेस करतो आणि आपल्याला आउटपुट देतो, अशा मशीनला आपण काय म्हणतोय, कॉम्प्युटर म्हणतो. दुसरा जो कन्सेप्ट आहे काय हो, इन्स्ट्रक्शन. आता इन्स्ट्रक्शन कशाला म्हणतो? इन्स्ट्रक्शन म्हणजेच काय, आता सपोज फॉर एक्झाम्पल जर आपण म्हणलो पाणी दे, बरोबर आहे. मग पाणी दे हा काय हो, एक स्टेटमेंट आहे. मग प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये या स्टेटमेंटला आपण काय म्हणतोय, इन्स्ट्रक्शन्स म्हणतोय. की जो इन्स्ट्रक्शन म्हणजे प्रोग्रॅमला आपण वर्क म्हणजे कॉम्प्युटरला आपण वर्क करायला सांगतो, त्या स्टेटमेंटला आपण काय म्हणतोय, इन्स्ट्रक्शन्स म्हणतो. नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे तो म्हणजेच काय हो, प्रोग्रॅम. प्रोग्रॅम कशाला म्हणतो? प्रोग्रॅम म्हणजेच काय की कलेक्शन ऑफ इन्स्ट्रक्शन्स, म्हणजे नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन मिळून काय तयार होतोय, एक प्रोग्रॅम तयार होतोय. आता फॉर एक्झाम्पल जर सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणला, आता आपण एखादा पिकनिकचं प्लॅन करतो. मग पिकनिकचं प्लॅन करत असताना आपण म्हणतोय की कधी जायचं, कुठं जायचं, कशा पद्धतीनं जायचं, म्हणजे पहिला स्पॉट काय बघायचा. ओके. मग हे जे पूर्ण तुम्ही प्लॅनिंग करताय त्या प्लॅनिंगलाच आपण काय म्हणतोय, प्रोग्रॅम म्हणतोय. तसंच काय हो की कलेक्शन ऑफ इन्स्ट्रक्शन्स म्हणजेच काय असतो, आपला प्रोग्रॅम असतो. नेक्स्ट जो पॉईंट आहे तो म्हणजेच काय हो, सॉफ्टवेअर. आता सॉफ्टवेअर कशाला म्हणतो? तर सॉफ्टवेअर म्हणजेच काय की कलेक्शन ऑफ प्रोग्राम्स, नंबर ऑफ प्रोग्राम मिळून काय तयार होतोय, सॉफ्टवेअर तयार होतोय. फॉर एक्झाम्पल जर सपोज तुम्ही जर बघितला, तुम्ही कॅल्क्युलेटर बघितला असेल तर कॅल्क्युलेटरवरती काय असतो, डिस्प्ले असतो. नंतर काय असतात, तिथं ऑपरेटर्स असतात, बरोबर आहे. मग ज्यावेळी तुम्ही या प्लस ऑपरेटरवरती क्लिक करताय त्यावेळी काय होतोय, ते जे काही नंबर एंटर झालेले आहेत त्या नंबरची ॲडिशन होते. तसंच मायनस या ऑपरेटरच्या पाठीमागं काय असतं, मायनस या ऑपरेटरवरती क्लिक केल्यावरती काय होतं, ॲड सबस्ट्रॅक्शन होतं. मल्टिप्लिकेशन ऑपरेटरवरती क्लिक केल्यावरती मल्टिप्लिकेशन होतं. मग कसं होतोय, तर ह्या प्लस ऑपरेटरच्या पाठीमागं एक प्रोग्राम असतो. मग ज्यावेळी तुम्ही प्लस ऑपरेटरवरती क्लिक कराल त्यावेळी तो प्रोग्राम काय होतो, एक्झिक्यूट होतोय. मग त्या प्रोग्राममध्ये आपण काय लिहिलेलं असतं की जे काही नंबर एंटर केलेला आहे त्या नंबरची ॲडिशन होते. मग असे नंबर ऑफ प्रोग्राम मिळून काय तयार झाला, एक सॉफ्टवेअर तयार झालेला आहे, कॅल्क्युलेटर तयार झालेला आहे. मग सॉफ्टवेअर म्हणजेच काय की कलेक्शन ऑफ प्रोग्राम्स. मग आता हे जे सॉफ्टवेअर्स आहेत ते सॉफ्टवेअर दोन पद्धतीचे आहेत. एक आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि दुसरं आहे सिस्टम सॉफ्टवेअर. मग आता ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर कशाला म्हणतो? तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असे सॉफ्टवेअर जे सॉफ्टवेअर आपण कॉम्प्युटरमध्ये काय करतोय, यूज करतोय, त्या सॉफ्टवेअरना आपण काय म्हणतोय, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. फॉर एक्झाम्पल आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड यूज करतोय, मायक्रोसॉफ्ट एक्सेल यूज करतोय, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट यूज करतोय, त्या सॉफ्टवेअरना आपण काय म्हणतो, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणतो. दुसरा जो टाईप आहे तो म्हणजेच काय, सिस्टम सॉफ्टवेअर. आता सिस्टम सॉफ्टवेअर हा सगळ्यात महत्त्वाचा सॉफ्टवेअर आहे की जो काय काम करतो की युजर म्हणजेच आपण, मशीन म्हणजेच काय, कॉम्प्युटर. मग युजर आणि मशीनमध्ये कम्युनिकेट करून देण्याचं काम कोणाचं असतोय, सिस्टम सॉफ्टवेअरचा असतोय. मग सिस्टम सॉफ्टवेअरचा एखादा एक्झाम्पल जर बघितला तो म्हणजेच काय हो, ऑपरेटिंग सिस्टम.
ओके, मग तुम्ही जर ऑपरेटिंग सिस्टम हा वर्ड ऐकला असेल, ऑपरेटिंग सिस्टम्स कुठले कुठले आहेत, विंडोज आहे, लिनक्स आहे, मॅक ओएस आहे, उबंतू आहे, हे सगळे काय आहे तो ऑपरेटिंग सिस्टम्स आहेत. मग ऑपरेटिंग सिस्टमचं काम काय असतोय, तर ऑपरेटिंग सिस्टम शिवाय आपण कॉम्प्युटर हँडल करू शकत नाही. यूज करायची तर गोष्ट लांबचीच आहे. ऑपरेटिंग सिस्टम जर नसेल तर आपण कॉम्प्युटर काय करू शकत नाही, ओपन करू शकत नाही. की जे काही आपण कॉम्प्युटरवरती टास्क परफॉर्म करणार आहे ते सगळं टास्क कोण आपल्याला परफॉर्म करून देतोय, ऑपरेटिंग सिस्टम परफॉर्म करून देतोय. ओके, आता नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे तो म्हणजेच काय, डेटा अँड इन्फॉर्मेशन. आता डेटा कशाला म्हणतो, आता बघा कॉम्प्युटर हा काय करतो, युजरकडनं इन्स्ट्रक्शन घेतो, त्याच्यावरती प्रोसेस करतो आणि आपल्याला काय देतोय, आउटपुट देतोय. मग जो कॉम्प्युटरला आपण इनपुट देतो, इनपुट जो देतोय त्याला आपण काय म्हणतोय, डेटा म्हणतो. आणि कॉम्प्युटर काय करतोय, त्याच्यावरती प्रोसेस करतो आणि आपल्याला एक वेल ऑर्गनाइज्ड डेटा देतो, आउटपुट देतो, त्याला आपण काय म्हणतोय, इन्फॉर्मेशन्स म्हणतोय. मग डेटा म्हणजेच काय हो, जो आपण कॉम्प्युटरला इनपुट देतो आणि इन्फॉर्मेशन कशाला म्हणतोय, कॉम्प्युटर जो आपल्याला काय देतोय, आउटपुट देतोय, त्याला आपण काय म्हणतोय, इन्फॉर्मेशन म्हणतोय. नेक्स्ट जो आपण कन्सेप्टला बघणार आहे तो म्हणजेच काय, फाईल. आता आपल्याला माहित आहे की आपण आपल्या मोबाईलमध्ये आपण फाईल क्रिएट करतो आणि त्या फाईलमध्ये काय करतो, डेटा स्टोअर करत असतोय. मग फाईल म्हणजेच काय की कलेक्शन ऑफ डेटा. मग आता ह्या फाईल जो आहे तो आपल्या मेमरीमध्ये स्टोअर होत असतोय. मग या फाईलमध्ये मेमरीमध्ये जो डेटा स्टोअर होणार आहे तो कशा पद्धतीने स्टोअर होणार आहे, तर बायनरी फॉर्मॅटमध्ये काय होतो, डेटा स्टोअर होतोय. मग आता बायनरी फॉर्मॅटमध्ये जर डेटा स्टोअर होत असेल तर ह्या फाईलमध्ये कुठल्या टाईपचा डेटा स्टोअर आहे हे आपल्याला माहित आहे का, तर माहित नाहीये. मग आता हे माहित कसं होणार, तर त्यासाठी आपण काय यूज करतोय, एक्सटेन्शन यूज करतोय. त्या एक्सटेन्शनवरनं तुम्हाला कळतोय की ह्या फाईलमध्ये कुठल्या टाईपचा डेटा स्टोअर्ड आहे. आता सपोज फॉर एक्झाम्पल जर तुम्ही आता बघितला तर .mp3 नावाचा काय हो एक्सटेन्शन आहे. मग .mp3 नावाचा एक्सटेन्शन असेल तर त्या फाईलमध्ये कुठल्या टाईपचा डेटा स्टोअर्ड असणार आहे, तर म्युझिक स्टोअर्ड असणार आहे. मग हे आपल्याला कळतोय कशावरनं, या एक्सटेन्शनवरनं. नंतर काय हो की सपोज फॉर एक्झाम्पल 0101 हे बायनरी फॉर्मॅटमध्ये जो काही डेटा आहे तो डेटा फाईलमध्ये मेमरीमध्ये स्टोअर होत असतो. नेक्स्ट काय हो .mp4. मग .mp4 जो आहे याच्यामध्ये कुठल्या टाईपचा डेटा स्टोअर असणार आहे, तर व्हिडिओ स्टोअर असणार आहे. ओके, मग जर सपोज आता तुम्ही ह्या टाईपचा डेटा बघितला आहे का, ह्या टाईपचा फाईल बघितला आहे काय की ज्यामध्ये .exe नावाचा काय हो एक्सटेन्शन असतो. मग .exe हा काय आहे, एक एक्झिक्युटेबल फाईल आहे. .exe काय हो, एक एक्झिक्युटेबल फाईल आहे, त्यालाच आपण काय म्हणतोय, सॉफ्टवेअर म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतोय, सॉफ्टवेअर म्हणतोय. मग आता आपल्याला काय क्रिएट करायचं आहे, तर एक सॉफ्टवेअर जनरेट करायचं आहे, एक सॉफ्टवेअर बनवायचं आहे. मग सॉफ्टवेअर बनवण्यासाठी तुम्हाला कुठली लँग्वेज यायला पाहिजे, बायनरी लँग्वेज यायला पाहिजे. मग बायनरी लँग्वेज शिकणं एवढं इझी आहे का हो, नाही. पण आपल्याला काय करायचं आहे, सॉफ्टवेअर तर बनवायचंच आहे, पण बायनरी लँग्वेज शिकणं एवढं इझी नाही आहे. तर त्यासाठी आपण .exe फाईल जनरेट करण्यासाठी किंवा सॉफ्टवेअर जनरेट करण्यासाठी आपण C++, जावा, पायथॉन हे जे प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस आहेत, हे प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा यूज करून आपण .exe फाईल जनरेट करतो. मग .exe फाईल जनरेट करतोय म्हणजेच काय करतोय, सॉफ्टवेअर क्रिएट करतोय. ओके, मग आपला हा व्हिडिओ इथं समाप्त झालेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.